तर मंडळी मी 2 कपडे कमी आणलेत, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी घेऊन आलो आहे ती म्हणजे हे रग. एवढ्याशा बॅगीमध्ये एवढी रग घेऊन आलो आहे मी, कारण की मला माहिती थंडी लय असणार आहे तिकडं. पहिले तर मंडळी सर्वांना जय श्रीराम. नमस्कार मंडळी, मी विजय स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये. लास्ट ब्लॉग पाहिला असेल तुम्ही तर तुम्हाला समजलं असेल की आपण नागपूरमध्ये आलो आहोत आणि आपण अयोध्येला चाललो आहोत. तर मित्रांनो, थोडासा प्लॅनमध्ये माझा चेंज झाला आहे. विचार केला होता की इथून बाय रोडच जायचं आपण अयोध्येला, पण त्याचा प्लॅन आपल्याला कॅन्सल करावा लागतोय. त्याचं कारण म्हणजे मी इथं पोहोचलो, व्हिडिओ एडिट करून अपलोड करायचं म्हणलं तर थोडासा प्रॉब्लेम झाला. मला नेटवर्कच भेटत नव्हतं आणि मोबाईल डाटावरती मी व्हिडिओ अपलोड करत होतो, पण तो काही व्हिडिओ अपलोड होत नव्हता. तर शेवटी 5 वाजता 5-5:30ला माझा व्हिडिओ एडिट वगैरे करून सगळा अपलोड झाला, त्यामुळे आपण लेट झालेलो आहोत. त्यानंतर एकच पर्याय माझ्याकडे होता, तो म्हणजे रेल्वेचा. कारण की आज 21 तारखेला एक सुद्धा रेल्वे नाहीये, सुलतानपूरपर्यंत पण नाही आणि गोंदापर्यंत पण नाहीये. त्यामुळे एकच गाडी होती, ती होती चेन्नई ते लखनौपर्यंत आपल्याला. मग आपण आता इथून लखनौला जाणार आहोत आणि लखनौवरून मग आपण अयोध्येला जाणार आहोत. तर असा आपला काहीसा प्रवास होणार आहे. साधारण 950 किलोमीटरचा प्रवास आहे आपला रेल्वेने आणि पुढे तिथून पुढे सगळी अपडेट तुम्हाला देणारच आहे प्रवासाची. 2:10चा टायमिंग आहे आपल्या गाडीचा. तर चला जाऊया आतमध्ये स्टेशनमध्ये आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. बळबळ उठून आणलंय मी स्वतःला. झोपलो होतो मस्तपैकी, उठूशी वाटत नव्हतं मला, पण काय करता, शेवटचा पर्याय होता, नाही तर आपण पोहोचू शकत नाहीये, हा विषय. त्याच्यामुळे चला मग जाऊया. स्टेशनमध्ये एंट्री केल्यावरती मला एक वेळ असं वाटलं की जसं काय पुणे स्टेशनला चालू आहे काय, सेम तसंच आहे बघा. नाही, एंट्री वगैरे सगळं असंच आहे. हे बघा, इथंच चौकशीच आहे आणि असं तिकीट वगैरे पलीकडे पण तिकीटाचं आहे. टाईम बघू शकता तुम्ही, 1 वाजलाय जवळजवळ. नागपूर ते लखनौपर्यंत रिझर्वेशन केलेलं आहे आणि 65चं मला वेटिंग भेटलेलं आहे गाडीचं. विचार केला तर की जनरलमध्ये पण खूप हेक्टिक होईल आणि पुढे पण प्रवास करायचा आहे, त्यामुळे म्हणलं जनरल नको, वेटिंग तर वेटिंग. आपल्याला कन्फर्म सीट बघूया, TCला विचारून बघूया, भेटली तर भेटली, नाही तर मग थोडंफार आरामशीर तरी प्रवास होईल आपला. बाकी हा ब्रिज बघा ना, किती छान बनवलेला आहे, एकदम मस्त. नागपूर ते लखनौपर्यंत साधारण 480 रुपये लागले मला. पण तात्काळ तिकीट काल मी लगेच रात्री चेक केलं मी पहिलं की गाडी अवेलेबल आहे का नाही, तर एक सुद्धा गाडी नाही आहे. बाय रोडचं जायचं म्हणलं तर जबलपूरपर्यंत, जबलपूर इथून 250 किलोमीटर, पुन्हा तिथून मग प्रयागराज आणि प्रयागराजवरून पुन्हा अयोध्या. मला माहिती थोडंसं प्रवास इकडं तिकडं झाला, जसं नियोजन केलं होतं तसं होत नाही आहे, पण प्रवासाची हीच तर खासियत असते आपली. त्यामुळं बघा, एकदा बाय रोड एकदा बाय ट्रेन. बऱ्याच जणांचे मी कमेंट वाचत होतो अगोदरच्या ब्लॉगचे, तर काही जण म्हणले की म्हणजे तू STने प्रवास करायला पाहिजे होता, STने जायला पाहिजे होतं. काय राव भावानं, तुम्ही एक बोलताय राव, तुम्ही पहिल्यांदा खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास कर, पुन्हा म्हणता STने प्रवास कर. नक्की करायचं काय तुम्हीच सांगा. आता आपण काय STने प्रवास बंद करणार नाही आहोत, करणार आहोत आपण STने प्रवास. आणि मी गेलो पण होतो वाकडेवाडी बसस्टँडला, STने जाणार होतो मी नागपूरपर्यंत, पण काही कारणं असू शकतात, समजून घ्या तुम्ही पण, की तो प्रवास मी सध्या टाळला. नेक्स्ट टाइम आपण करूयात. तर मंडळी, गाडी यायला आणखीन बराच टाईम आहे, तर एक कॉफी घेतली. कॉफीने आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आपला ट्रेन नंबर आहे 16093. तर मंडळी, ही आली आहे बघा आपली गाडी आणि आपलं जे लोकोमोटिव्ह आहे ते आहे WAP7, WAP7 आहे, WAP7. तर आपला ट्रेन नंबर बघा 16093, MGR चेन्नई सेंट्रल ते लखनौ जंक्शन. तर मंडळी, आता सीट पहिलं बघणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की पूर्ण रात्रीचा प्रवास आहे. सध्या तरी आता 2 वाजून, टाईम बघा आता किती झाला आहे, तर 2:22 झालेले आहेत. बघूया TC दादांना विचारूया आपल्याला सीट भेटते का नाही, नाहीतर काहीतरी ॲडजस्टमेंट करावी लागेल. कोचेस एकदम जुन्या टाईपमधले आहेत आपले. तर मला वाटतं इथे एक सीट आहे वाटतं, हे कोण नाही आहे इथे बघूया आपण, जरा वेळ थांबूया. जर झालं सीट तर मग. तर सध्या तरी इथंच बसलो आहे मी, इथंच झोपलो आहे मिडलला, हे पाहू शकता 66. बघूया TC आल्यावरती उठूया, जर कुणाची जागा असेल तर मग उठूया, नाही तर मग आजची रात्र इथंच काढूयात.
फर्स्ट टाइम असा प्रवास करतोय मी. निघतो आता आपण नागपूरमधून आणि टाईम झाला बघा 2:29. बाय बाय नागपूर, भेटू परत एकदा. नंबर S5 पोच नंबर आहे. चला मग मंडळी जरासा आराम करूया. आता सध्या तरी आपल्याला हे सीट आहे बघा मिडलचं. पाहूया काय होतंय. जेवढं शक्य तेवढं तरी आराम करून घेऊया. जर TC आले की मग बघूया सीट वगैरे भेटतंय का आपल्याला. कन्फर्म नाही आहे आपलं त्याच्यामुळे तोपर्यंत हां एक चार्ट वॅकन्सी म्हणून आहे आपण IRTC ॲपवरती, तर ते पण चेक करूया की त्याच्यामधनं आपल्याला सीट कुठलं आहे का अवेलेबल, त्याच्यावरनं कन्फर्म आपल्याला कळेल. बाकी आता काही दिसणार नाही आहे. डायरेक्ट आपण एकदम सकाळी भेटूयात. तर मंडळी मी 2 कपडे कमी आणलेत, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी घेऊन आलो आहे ती म्हणजे हे रग. एवढ्याशा बॅगीमध्ये एवढी रग घेऊन आलो आहे मी, कारण की मला माहिती थंडी लय असणार आहे तिकडं. आता पुढचं स्टेशन डायरेक्ट 4 वाजता आहे मुलताई. तोपर्यंत तरी आराम करून घेऊया. 2 तास आहेत आपल्याकडे. 4:15 वाजता येणार आहे मुलताई स्टेशन. सुप्रभात मंडळी. खरं तर झोपलो ते डायरेक्ट इटारसीच्या पुढे जाग आली. म्हणजे आता आपण इटारसी क्रॉस केलेलं आहे आणि तो पाहिलं असेल घाट वगैरे लागलेला आहे आपल्याला. तर थंडी असली ना, एवढी बेकार थंडी आहे ना, साधा हात जरी बाहेर काढला ना तरी असा एकदम गोठतो असं वाटतंय हात. तर आपण थोड्या वेळानंतर आपण शूट करूया, कारण की अजून पाहू शकता इथनं कोण आलं नाही, दुसरा प्रवासी वगैरे आला नाही कोण, त्यामुळे आपल्याला चांगली जागा भेटली म्हणून आराम पण झाला आपलं. तर मंडळी लय बेकार थंडी पाहू शकता. पूर्ण पॅक झालो आहे मी एकदम. थोड्या वेळानंतर भेटूया. एकदम असं जेव्हा परिस्थिती आपल्या हातामध्ये येईल तेव्हा आपण भेटूयात. आता सध्या मला वाटतं जरासं आपण हातोरणातच राहावं. तर मंडळी हे आले आता भोपाळ जंक्शन आणि टाईम बघा 9:25 झालेले आहेत. तर आता भोपाळमध्ये आलोच आहोत. तर तुम्हाला तो भोपाळचा किस्सा सांगतो. तुम्ही बऱ्याच जणांनी कॉमेंट पण केलं होतं की तू भोपाळमध्ये पोहोचला मग तिथून परत कसं काय गेला. तर मला रिटर्न परत तीच गाडी भेटली होती, दुसरी गाडी नव्हती आपल्याला. भोपाळवरून विचार करत होतो नागपूर वगैरे, पण नागपूरला वगैरे गाडी नव्हती. डायरेक्ट अमरावतीपर्यंत आपली ती एक SD होती. तर त्या गाडीने रिटर्न मी पुन्हा भोपाळला आलो, अमरावतीला आलो आणि हा असा काहीसा प्रवास झाला होता. शॉर्ट कंटेंट शूट केला होता पण अजून एडिट करायचा राहिलेला आहे तो. तर चला मग. समोरची ट्रेन आहे जबलपूर बांद्रा. खतरनाकवाली ट्रेन भरली राव ही. कसले कार्यकर्ते बसलेत इथं. तुम्हाला सगळे पाहायला भेटतील. चहावाले, समोसेवाले, ब्रेड बटरवाले, सँडविचवाले सगळेच. आपल्याला सीट भेटलं ते बरं झालं, नाही तर अवघड होतं आपलं. अजून कोणच आलं नाही आहे तिथं. ए बहुत बढ़िया. पोहा ढोकला भाई, खमन ढोकला है, पोहा है. चलो भाई पोहा खाना, पोहा ढोकला. प्याज आहे भैया? क्यों? तर मंडळी एक मस्तपैकी चपाती भाजी घेतली आपण, कारण की भूक पण लागली होती. त्यामुळे रात्री जेवलो होतो. कधी रात्री पण नाही, म्हणजे 4 वाजता जेवलो होतो मी. काय फ्रेश वगैरे म्हणजे असं तुम्हाला दिसत असेल, पण नंतर होऊया, कारण की थंडी एवढी वाजते ना, पाणी घेऊशी वाटत नाही.
तर मंडळी आला होता आपण आता ललितपूरमध्ये आणि आतापर्यंत जवळजवळ आपण 550 किलोमीटर अंतर कव्हर केलेलं आहे नागपूरपासून आणि तो 330 ते 300 म्हणजे 350 किलोमीटर राहिलेलं आहे आपलं अंतर म्हणजे ललितपूर ते डायरेक्ट लखनौपर्यंत. पण पुढे तिथून आपला 150 किलोमीटरचा आणखीन प्रवास होणार आहे. तर आपण आता सध्या इथं बसलोय वरती आपला S4 मध्ये होतो मी. अरे थांब ना बाई जरा बोलू दे ना मला बाई थांबायलाच आहे. तिकडे एक ट्रेन चालली आहे बघा. इथं गुलाबजाम पण असतात विकायला. तर मंडळी गुलाबजामुन घेतलेले आहेत आणि लाईफमध्ये म्हणजे पहिल्यांदाच रेल्वेमध्ये मी गुलाबजामुन ट्राय करतोय. पण गरम आहेत म्हणजे आता पाहिलं मी गरम आहेत. गरम असल्यामुळे घेतले नाही तर मी घेतले नसते. ठीक आहे म्हणजे एवढे पण काही खास नाही आहेत पण ठीक आहे. पण प्रवासाची हीच खरी खासियत असते की तुम्हाला सगळं काही पाहायला भेटतं. म्हणजे इकडचे व्यवसाय कसे चालतात, इकडची रोजीरोटी कशी चालते, इथली माणसं कशी आहेत, म्हणजे वेगळं काही नसतं आहे बरं का. फक्त माणसांचे स्वभाव वगैरे सगळं बदललेले असतात, राहणीमान बदललेलं असतं. जसं आपलं राज्य बदलतं तसं माणसांचे स्वभाव, त्यांचं राहणीमान, त्यांचं खाणं पिणं सगळं काय बदलतं. हे फक्त कधी कळतं माहिती आहे का, जेव्हा तुम्ही बाहेर पडता, बाहेर प्रवास करता तेव्हा तुम्हाला हे सगळं जाणवलं. त्याच्यामुळे मला ट्रॅव्हलिंग खूप आवडतं. आणि आता इथलं बघा, इथलं जमीन बघा तुम्ही कशी आहे. तर सगळे तुम्हाला दगडी बघा कशी वेगळे दिसतील एकदम. जमिनीमध्ये सुद्धा फरक असतो सगळा. आता आपल्या इकडची काळी मुद्रा आहे आणि इकडची जमीन बघा. हे बघा दुसरा विक्रीवाला जात नाही तोवर आणखी एक भेळवाला आला. म्हणजे कंटिन्यू या गाडीमध्ये सगळं असंच चालू आहे. काही येते विकायला, काही जाते, सगळं असं. तर बघा त्याच्या मागे अजून एक हे बघा. तर मंडळी आला आहोत आपण आता झाशीमध्ये. तुम्ही हे वाक्य ऐकलंच असेल, मैं मेरी झाशी नहीं दूंगी. येस, राणी लक्ष्मीबाईंच्या झाशीमध्ये आपण आलो आहोत. हे मध्य प्रदेशमध्ये येतं आणि त्या गाडीचं एक 10-15 मिनटं हॉल्ट असेल. बाकी आराम तर मस्त झालेला आहे त्याच्यामुळे काही विशेष नाही आहे. आता तर झोपणार आहे मी बिंदास, कारण की डायरेक्ट आपली गाडी 8:30 वाजता पोहोचणार आहे लखनौला. आणि गाडी एकदम बिफोर टाईम आलेली आणि 8 मिनटाचा गाडीचा इथं हॉल्ट आहे. आता इथून फक्त 2 स्टेशन आहेत. 2 स्टेशननंतर पण मला वाटतं जास्त किलोमीटर राहिलं नाही आहे, साधारण 250 किलोमीटर राहिलं आणि एवढा वेळ लागणार आहे या गाडीला. कसं काय बरं माहीत नाही. आता बहुतेक इथून काय शटल गाडी होती का काय पाहावं लागेल. झोप झाली. गाडी स्लो आहे बरं का, एवढी काय फास्ट वगैरे नाही आहे. गाडीविषयी आणखीन माहिती सांगायची झाली तर ह्या गाडीविषयी, ह्या गाडीचा पहिला इनॉग्रल रन होता 1 जानेवारी 1991ला. ही टोटल अंतर 2088 किलोमीटर ही कवर करते. स्पीड मॅक्झिमम स्पीड 110 बस. आणि हा चेन्नईवरून ही गाडी पहिल्या दिवशी पहाटे 5 वाजता निघते. नागपूरमध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे 2 वाजता गाडी येते आणि मग त्याच दिवशी रात्री गाडी 8 वाजता लखनौला पोहोचते. काहीसा गाडीचा शेड्यूल आहे. बस गाडीमध्ये बसलो तर थोडंसं म्हणलं रिसर्च करावं गाडीचं काय कशी काय कुठपर्यंत जाते गाडी, किती किलोमीटर अंतर पार करते. भारी वाटतं असं म्हणजे ऐकायला, बघायला आणि जाणून घ्यायला. तर एक समोसा घेतला आपण. 2 घेतले तर 30 रुपयाला आणि 1 घेतलं तर 20 रुपयाला. तर माझ्याकडे कॅश फक्त 20 रुपयेच होते त्याच्यामुळे एकच समोसा घेतला आहे मी. तर एकदम मस्त गरम गरम ह्याच्याबरोबर सांबारसुद्धा भेटलेलं आहे आपल्याला. मस्त आपला नाश्ता होतो आहे. मगाशी आपण कुठं होतो आयडिया मला आठवत नाही आता, तर तिथं पण आपण खायला घेतलं होतं. पुरी भाजी घेतली होती आपण, चपाती भाजी आणि आता समोसा घेतला. सांगायचं झालं म्हणजे गाडीमध्ये बसल्यापासून
सगळं चटरपटरच चालू आहे. सकाळी पण आपण काय फक्त चपाती भाजी खाल्ली आणि आता समोसा खाल्ला. काय फक्त ट्राय करतोय मी इथलं फूड वगैरे, समोसे वगैरे कशा असतात काय. असं जेवण प्रॉपर आता काय भूक नाही आहे मला, त्याच्यामुळं बघूया जिथं भूक लागेल तिथं आपण खाऊयात. आणि राव चटरपटरच चालू आहे सगळं. ठीक आहे, प्रवासात चालतं थोडंसं. घरी तर काय आपण घरी जेवण करतोच प्रॉपर. प्रवासामध्ये कधीतरी ट्राय करायचं असं नाही का, थोडी थोडी रोज आपण. तसा हरकत नाही आहे, माझं तर रोजचं चालू आहे, कमी करायला पाहिजे. तर झाशीमधून निघते आता आपली गाडी आणि टाईम बघा किती झाला आहे, 2:18 2:15 झालेत. दिसला का तो पुतळा जो आहे तो आहे मेजर ध्यानचंदांचा. तुम्हाला माहिती असेल हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद. हे बघा इथे तर मंडळी आता आपण बहुतेक कानपूरच्या अलीकडे आहोत आणि टाईम बघा 5:25 झाले आहेत आणि आत्ताच धुकं पाडायला लागले. म्हणजे विचार करा काय थंडी असेल इथं, बेकार जबरदस्त थंडी. आता पुढे आपल्याला कानपूर लागेल आणि कानपूर नंतर डायरेक्ट आपलं लखनौ. हे कानपूरचं रेल्वे स्टेशन आहे आणि गाडी लय लेट आहे. म्हणजे एवढी लेट आहे ना की बस 3 वाजता आपण काहीतरी, म्हणजे तुम्हाला बोललो होतो मी, ते झाशीपाशी होतो तिथपर्यंत गाडी फास्ट झाली, पण तिथून 8-8:30 म्हणले होते जास्त वेळ होतं. 250 किलोमीटरसाठी तो वेळ जास्त होते. त्यामुळे आता पाहूया अजून आपल्याला परत पुढं तिकडं प्रवास करायचा आहे, किती वाजता पोहोचतं आहे. तर सध्या चहा घेतो आहे बघा मस्तपैकी. आत्ताशिक सकाळपासून चहा घेतो. सकाळी तेवढी कॉफी घेतली होती तिथं तेवढीच, आणि जे काय खाल्लं वगैरे तेवढंच. बाकी मग मस्तपैकी झोपूनच होतो. पण झोप छान झाली बरं का, म्हणजे फ्रेश वाटतं आता एकदम. त्यामुळे काही विषय नाही. आपला भूषणदादा पोहोचलेला आहे तिथं. पाहूया आता किती वाजेपर्यंत पोहोचतोय का नाही हे पण माहिती नाही आहे मला. पाहू शकता माझ्यासमोर पहिल्यांदाच मी गंगा नदी क्रॉस करतोय अशी. याच्या अगोदर मी कधीच आलो नव्हतो इकडे. हो, दिवसा असला तर आणखीन छान दिसले असते. तर फायनली मंडळी पोचला आहोत आपण असं तसं तरी लखनौला. पाहू शकता हे आहे लखनौ जंक्शन. हे बघा इथं लखनौ. तर एक अपडेट अशी भेटलेली आहे की अयोध्येचं जे मंदिर आहे त्याचा जो परिसर आहे पूर्ण 2 किलोमीटरपर्यंत बंद केलेला आहे, कारण की आपला भूषणदादा तिथे गेलेला आहे आणि जवळपास तिथंच त्यांनी स्टे केलेला आहे. तर पूर्ण मंदिराच्या बाजूचा 2 किलोमीटरचा परिसर बंद आहे. मग आत्ता जाता येतंय का नाही ते पण मला माहिती नाही, कसं होणार आहे पुढचा प्रवास ते पण माहिती नाही आहे. पण बघूया आता इथून जर डायरेक्ट गाडी भेटत असेल आपल्याला तर जाऊया पुन्हा. मग नाहीतर एवढी थंडी नाही तर काय थंडीविषयी आता कसं तुम्ही बघता व्हिडिओ त्याच्यामुळे तुम्हाला जाणवणार नाही, पण मी प्रवास करते मला माहिती काय थंडी वाजते इथं. तर बघूया, कारण काय होईल माहिती काय, काहीतरी निर्णय नाही घ्यावा लागेल. तिकडं जर गेलं मध्येचं काय भेटलं नाही आपल्याला, मध्येच कुठंतरी थांबावं लागलं तर मग अवघड होईल. रात्रभर आपल्याला रात्र तशीच काढावं लागेल. आणि दुसरा पर्याय असा आहे की तर लखनौमध्ये स्टे करायचा आणि मग सकाळी इथून जायचं अयोध्येला किंवा मग डायरेक्ट सुलतानपूरला. तर असा काहीसा विषय होईल. पाहूया काय होतंय, तुम्हाला पुढे अपडेट भेटेलच. आता पहिलं बाहेर जाऊया, काय भूक पण लागली मला, काहीतरी खाऊन तरी घेऊया असं वाटायला लागले. आता यायला नंतर आला तर तो बरं झालं असतं. एवढं लांब येऊन मला माहिती होतं अगोदरच की दर्शन वगैरे होणार नाही, पण अपेक्षा एवढी तरी केली की मंदिरापर्यंत वगैरे जाता येईल, पण बहुतेक ते पण शक्यता कमी दिसतील. पाहूया काय होतंय. तर हे पाहू शकता हे लखनौचं रेल्वे स्टेशन आहे. मस्त केलं बघा ना, पूर्ण सगळी लाल लाईट केलेली आणि छान दिसतंय. तर सुप्रभात मंडळी, आणि आज म्हणजे काही करून आपल्याला अयोध्येला पोहोचायचंच आहे. आज आहे 22 जानेवारी आणि टाईम बघा आता किती झाला आहे, 7:32 झालेले आहेत. तर आपण आता इथून बाय रोड जाणार आहोत, बघणार आहोत कोणती बस जाते अयोध्येला. आहे का नाही शक्य पोहोचणं माहीत नाही मला, आता ते रामलाला ठरवतील. चला पहिले प्रवासाला सुरुवात करूया. तर लखनौचं जे रेल्वे स्टेशन आहे त्याच्या इथेच अशा काही त्या गाड्या आहेत. तर मंडळी प्रॉब्लेम असा आहे की सगळा रस्ता ब्लॉक केलेला आहे अयोध्येला जाणारा, त्यामुळे एक सुद्धा बस नाही आहे अयोध्येला जाण्यासाठी. बाकी पाहूया आता काय होतंय. बाय रोड दुसऱ्या कुठल्या गाडीने जाता येते का, रोडच ब्लॉक म्हणले होते, जाणार कसं काय आपण, हा एक प्रश्न आहे. आता पाहूया.
चाय पिला तो एक का चाय. तर मंडळी, अयोध्येला जाणारे सगळे रस्ते बंद आहेत, त्यामुळे आपण तर काय जाऊ शकत नाहीये. भूषण दादा तिथपर्यंत पोहोचलेला आहे. मला वाटतं आपण जर बाय ट्रेन त्याच्याबरोबरच गेलो असतो तर बरं झालं असतं. पण ठीक आहे, मला अगोदरच माहिती होतं, म्हणजे मी काही अंतर्यामी वगैरे नाही आहे, पण गॅरंटी होती की बाबा असं पण होऊ शकतं की सगळं बंद वगैरे असू शकतं. फक्त माझी एक इच्छा होती, एवढीच होती की तिथं UP-मध्ये आपण तिथं त्या राम जन्मभूमीपाशी तरी आपण जावं, तिथंपर्यंत तरी जावं. तर आपण त्या UP-मध्ये तर आलेलो आहोत. फक्त इथून आता साधारण 140 किलोमीटर अंतर आहे अयोध्येचं, पण कुठलाच रस्ता चालू नाही. जेवढे पण तिथं रस्ते येऊन मिळतात सगळे रस्ते बंद केलेले आहेत, पाहूया काय होतंय. आपला प्लॅन फ्लॉप झालेला आहे. चहाचा तरी आनंद घेऊया. हा व्लॉग आपण इथपर्यंतच ठेवूया, कारण की नागपूरपासून आपण इथपर्यंत कंटिन्यू प्रवास केलेला आहे. आणि रात्री मी थांबलो. रात्री पण मी चौकशी केली होती गाडी आहे का नाही, पण रात्री पण गाडी नव्हती. ते म्हणले सकाळी बघा भेटली तर भेटली, त्याच्यामुळे मी इथं स्टे केला लखनौमध्ये. पण आत्ता पण गाडी नाही आहेत. अयोध्यापर्यंत जेवढे पण रस्ते येतात ते सगळे रस्ते बंद केलेले आहेत, त्याच्यामुळं एक पण गाडी नाही आहे आणि कुणीच जाऊ शकत नाही बाय रोड गाडीने. तरी आता 140 किलोमीटर आहे, चालत जायचं असलं असतं, जवळचं असलं असतं चालत सुद्धा गेलं असतो. पण कदाचित ठीक आहे, आपण त्या पावनभूमीपर्यंत जरी पोहोचलो आहोत, आपण तिथपर्यंत तरी पोहोचलो आहोत, त्या राज्यामध्ये जरी पोहोचलो आहोत, ह्याच्यामध्ये आपण आनंद मानूया. आणि नेक्स्ट टाइम बघूया काय होणार आहे काय नाही माहीत नाही. मी प्रयत्न करणार आहे तरी पण हा ब्लॉग आपण इथं ठेवूया, इथपर्यंतच ठेवूया. आणि पुढं मी तिथंपर्यंत पोहोचतोय का नाही ह्यासाठी तुम्हाला पुढचा ब्लॉग नक्की पाहावा लागेल. तर ब्लॉग मोठा येईल म्हणून नाही तर मी कंटिन्यू केला असता, पण शक्यता तर कमीच वाटते. पण पाहूया, प्रभू रामांची इच्छा असेल तर पोहोचून जाईल, किंवा मग इथूनच आपण दर्शन घेऊयात. तर बघूया काय होते पुढं, तुम्हाला पाहायला भेटेलच. जय श्रीराम.